नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. सालाबादप्रमाणे यंदाही बकरी ईद साजरी होत आहे. त्या अनुषंगाने नांदगाव पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली. नांदगाव तहसीलदार सुनील सौंदानेंसह पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली. हिंदू मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी, पत्रकार नांदगाव पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात हजर होते. यावेळी प्रत्येक व्यक्तीने आपापले मत मांडले. मत मांडत असताना नांदगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांनी नांदगाव नगर परिषदेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. शहरातील नक्की केलेल्या ठिकाणी कुर्बानी होईल, कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कत्तल केली जाणार नाही, हिंदूंच्या भावना दुखवल्या जाणार नाही, अशी ग्वाही मुस्लिम समाजाचे आयात शेख यांनी दिली. याकरिता नांदगाव नगर परिषदेने व्यवस्था केली आहे, असे नांदगाव नगर परिषद प्रतिनिधी अरुण निकम यांनी सांगितले. माजी नगरसेवक संतोष गुप्ता, बाळासाहेब कवडे, याकूब शेख, मुनावर पठाण, मुस्ताक शेख, भारतीय जनता पक्षाचे महामंत्री संजय सानप, आयात शेख, शादिक तांबोळी, अखिल शेखसह असंख्य हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते. गोपनीयाचे दत्तात्रय सोनवणे, अनिल शेरेकर शहरातील हालचालीवर लक्ष ठेवून आहे. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.